मित्रांनो, मी जगन्नाथ गुरव महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। बरेच दिवस आपला व्हिडिओ अपलोड झालेला नाही, कारण आता व्हिडिओ आपले रेग्युलर येत नाहीत। काही अडचणी आहेत, त्यामुळे व्हिडिओ रेग्युलर येत नाहीत। परंतु आता यापुढे मी प्रयत्न करणार आहे की आपले रेग्युलर आठवड्यातून 1 ते 2 तरी व्हिडिओ आपले अपलोड होतील, असे मी प्रयत्न करेन। तर मित्रांनो, आज मी आहे आपलं राजापूरचं ग्रामदैवत श्री आई नीनादेवी मंदिर, या ठिकाणी आपण आता आहोत। तर मित्रांनो, आज आहे 13 तारीख आणि उद्या आहे 14 ऑक्टोबर 2025। तर मित्रांनो, उद्याचा दिवस म्हणजे आपल्या आई नीनादेवी आईचा प्रतिष्ठापनेचा 62वा वर्ष आहे। आणि प्रतिष्ठापनेचा जो प्रत्येक वर्षी आई नीनादेवी आईचा वाढदिवस, कारण जी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे 62वा वर्ष या वर्षी आहे। तर इथे नीनादेवी आईच्या मंदिरामध्ये सत्यनारायणाची महापूजा आहे प्रतिवर्षाप्रमाणे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की नीनादेवी मंदिरामध्ये दरवर्षी जी सत्यनारायणाची पूजा बांधली जाते, त्यामध्ये वेगवेगळ्या आपल्याला प्रतिकृती पाहायला मिळतात। कारण एक वर्ष आपण ज्या वेळेला चंद्रयान आपण ज्या भारताने सोडलं होतं, त्यावेळेला चंद्रयानाची प्रतिकृती होती, त्यानंतर हत्तीची प्रतिकृती होती, त्यानंतर गेल्या वर्षीच आपल्याला जी पोलीस व्हॅन त्याची प्रतिकृती पाहायला मिळाली। यावर्षीसुद्धा एक आकर्षक अशी प्रतिकृती तयार होणार आहे। यावर्षी मला एक उत्कंठा लागून राहिली होती की यावर्षी कोणत्या प्रकारची प्रतिकृती असेल, आपल्याला कोणती प्रकारची पूजा, आपल्याला श्री सत्यनारायण पूजा आपल्याला पाहायला मिळेल। तर ह्यावर्षी मेघडंबरी ह्या प्रकारची म्हणजे पूजा आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नसेल मेघडंबरी म्हणजे काय, तर मलाही एवढं माहीत नव्हतं। मी सुद्धा त्याला थोडंसं गुगलवर सर्च केलं, त्यानंतर मला असं कळलं किंवा येथील जे पूजा बनवणारे जे आहेत मंडळी, त्यांना मी विचारलं, तर अशी माहिती भेटली की मेघडंबरी म्हणजे जो त्याला एक मराठीमध्ये छत किंवा देवार असं म्हटलं जातं। कारण त्याचा उपयोग म्हणजे जे मेघडंबरी ही वस्तू आहे ती जे राज्य सिंहासनासाठी ते बांधली जायची, ती मेघडंबरी ही जी वस्तू आहे ती आपल्याला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासाठी बांधलेली आपल्याला पाहायला मिळेल। तर कधी तुम्ही जर रायगडला गेलात किंवा तुम्ही फोटो पाहिला, तर आपल्याला ती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपण ज्याला म्हणतो त्यालाच मेघडंबरी असं म्हटलं जातं। कारण तिथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन तसं त्यांचे स्मारक देखील तिथे आहे। तर चला पाहूया कशा प्रकारची ही मेघडंबरीची प्रतिकृती इथे उभारली जाते आहे। तर खरोखरच खूप आकर्षक वास्तू असणार आहे। तर त्याला आपण जाऊया, तिथे जे नीनादेवी युवक मंडळाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते चांगल्या प्रकारे ते पूजा बांधत आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया। तर मित्रांनो, आता आपण श्री नीनादेवी आई मंदिरामध्ये आलेलो आहोत। तर आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि उद्याला इथे पूजा आहे, श्री सत्यनारायण महापूजा। तर चला आपण पाहूया कशा प्रकारे इथे महापूजेचे आयोजन केलं जात आहे। आणि खूप सुंदर आपल्याला इथे एक सत्यनारायण पूजा पाहायला मिळेल, जी केळीच्या सोपापासून बनवली जाते। आमचे अरुदादा काय वार्षिक पूजा, हां हो। तर ह्या वर्षीचं हे 62वं वर्ष आहे। आई नीनादेवी मातेच्या जे मूर्तीची प्रतिष्ठापना जे केली जाते ते आज वाढदिवस आहे, उद्या वाढदिवस आहे, सॉरी। तर आपण पाहता इथे श्री सत्यनारायणाची महापूजा इथे बांधली जाते। हे जे सर्व कलाकार आहेत ते नीनादेवी युवक मंडळ, त्याचे सर्व कार्यकर्ते आहेत। दरवर्षी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ते पूजेची प्रतिकृती पाहायला मिळते, पूजा पाहायला मिळते। यावर्षी देखील आपल्याला मेघडंबरी त्याची प्रतिकृती इथे पाहायला मिळणार आहे। तर आपण आधी सुरुवातीला आपण आई नीनादेवी मातेचं दर्शन घेऊया। तर पाहताय आपण इथे आता खूप सुंदर पूजा बांधली आहे। अजून बरंचसं काम बाकी आहे, ते आता सुरुवात आहे। पाहताय मंडळाचा प्रत्येक सदस्य आपापल्या कामामध्ये वेगळा आहे। तर आपल्याला ही जी प्रतिकृती तयार केली जाते मेघडंबरीची, तर आपल्याला थोडीशी माहिती देतील आपले बाबल शेठ आहेत। दादा सांगा। दरवर्षी आम्ही सत्यनारायणाच्या पूजेसाठी वेगवेगळे संकल्पना घेऊन
केळीच्या सोपांपासून सत्यनारायणाची पूजा आम्ही मानतो. त्याच्यामध्ये सर्व आमच्या दोन्ही वाडीतील सर्व मुले मिळून वृद्ध पण पूर्वीपासून जे करत आलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही एकत्र येऊन सगळं पूजा बांधत असतो, करत असतो. आणि दरवर्षी वेगवेगळी अशी एक संकल्पना असते की वेगवेगळं काहीतरी करण्याची एखादी थीम घेऊन. गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल, आपण 112 पोलिसांची व्हॅन होती ती बांधली होती. यंदा आपण रायगडावरची मेघडंबरी म्हणजे समाधी महाराजांची ही संकल्पना घेऊन आपण यंदा पूजा बांधतो. आणि दरवर्षी असं वेगवेगळं असं घेऊन आम्ही करत असतो. ही संकल्पना मला दरवर्षी जी सुचते ती तुम्ही सर्व मंडळांना सांगतो. मुलं जी आहेत त्यांना सांगतो आपल्याला आज हे करायचं आहे. आणि मग प्रत्येकाचा सहभाग जसं ते सुरुवात केली की मग सांगाडा जसा तो हे होत जातो तसं प्रत्येक कोणाला सांगावं लागत नाही. प्रत्येक जण आपल्या देवीच्या याच्यासाठी म्हणून येतो. कोणालाही सांगावं लागत नाही की तुम्ही या करा. हे प्रत्येक देवीचा भक्त आहेत ते येतात, हौशीने करतात. आणि असं कुठलंही हे नाही. सर्व अगदी बाजार तुम्हाला दिसेल बाजारपेठेपासून सगळी मुलं असतात. असं कोणी नाही. म्हणजे एकोप्याने पूजा बांधणं म्हणजे एक कलाकृती दाखवणं हा मेन हे असतो. त्याच्यात असं अमुक एका वाडीचं वगैरे असा विषय नसतो. बरोबर. सर्व एकत्र येऊन काहीतरी एक विशेष कारणाचाच फक्त ध्यास असतो आमचा. अच्छा. आणि वेगवेगळ्या संकल्पनाने आमचं वैशिष्ट्यच आहे की आम्ही सत्यनारायणाची पूजा म्हणजे केळीच्या सोपापासून. कुठे तुम्हाला थर्माकोलचा वापर दिसणार नाही, कुठलंच नाही. केळीच्या सोपापासूनच जे काय असेल ते केळीच्या सोपा असं ते सर्व स्ट्रक्चर आहे ते पूर्ण लाकडी आहे, फ्रेम आहे. आणि त्याच्यावर पूर्ण जे काही तुम्हाला असेल ते केळीच्या सोपापासूनच दिसतं. अजून फिनिशिंग व्हायचं आहे. आताची म्हणजे सुरुवात आहे. तुम्हाला फिनिशिंग असेल तर उद्या सकाळीच म्हणजे पूर्ण रात्र काम चालू असणारच. हो. कारण त्या सांगाड्यापासून जर विचार केला तर एक 8 दिवसाचा त्याला कालावधी लागतो. बरोबर. पूर्ण संकल्पना घेऊन मग ते सामान गोळा करणं असं. आणि प्रत्येकाच्या मतानुसार जी मुलं येतात मग हे असं करूया तसं करूया. प्रत्येकाच्या विचाराने चला हे मला चांगलं वाटतंय, चला हे करूया हे करूया असं ते होत 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 प्रत्येकाच्या डोक्याने प्रत्येकाच्या हातभाराने कलाकृती घडत जाते. आपण एक सुंदर प्रतिकृती दरवर्षी बघतो. गेल्या वर्षी सुद्धा आपण पोलीस व्हॅन पाहिले. त्या अगोदर चंद्रयान जेव्हा झालं होतं, सोडलं होतं भारताने, त्या चंद्रयानाची सुद्धा प्रतिकृती पाहायला मिळाली. त्यात हत्तीची अंबारी होती. अंबारीमध्ये पूजा होती. त्याच्यानंतर रथ होता 2 घोड्यांचा फार पूर्वी 2 घोडे ते पण केळीच्या सोपाचे. रिक्षा पण झालेली असं मला वाटतं. रिक्षा होती, डायनासोर होता, तीर्थ कमळ होतं, तळ होतं, धबधबा होता. असे वेगवेगळ्या अगदी हेलिकॉप्टर होता. असे वेगवेगळ्या संकल्पना घेऊन किंवा नवीन काय असं असेल संकल्पना घेऊन आम्ही किंवा ताज्या घडामोडीवर ताज्या घडामोडी. बरोबर. त्या आपण जी बघतो प्रतिकृती त्यामागे मेहनत सुद्धा तेवढीच असते. कारण नाही म्हटलं तरी 8 ते 10 दिवस अगोदर तयारी करावी लागते या सर्व गोष्टीची. तर खूप छान बनवलेलं आहे. देवीच्या कृपेने प्रत्येकाचा हातभार लागल्याशिवाय हे शक्य नाही. एकट्याचं काम नाही. कळलं का? आणि ती देवी बरोबर प्रत्येकाला ते करून आपल्या पायाजवळ आणते आणि त्याच्याकडून ती सेवा करून घेते. कोणतीही अडचण येत नाही. असं सुरुवात फक्त करावी लागते. सुरुवात केल्यानंतर जो एंड आहे तो ती आपल्याकडून म्हणजे प्रत्येकाकडनं करून घेते. आणि प्रत्येकाच्या सहभागानेच हे शक्य आहे. बरोबर. आपल्या राजापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी सत्यनारायण पूजा होतात, मोठमोठ्या प्रमाणामध्ये होतात. परंतु जे पूजेचं जे खरं जे इथे जे स्ट्रक्चर आहे, प्रतिकृती जी आपण एखाद्या गोष्टीची पाहतो ते आपल्याला इथेच पाहायला मिळते. बरेचसे आपल्या राजापुरातले जे लोक आहेत ते ह्या पूजेची वाट पाहत असतात की त्यांना एक उत्कंठ लागून असते की ह्या वर्षी कोणत्या प्रकारची ती पूजा आपल्याला पाहायला मिळेल. आता मी जस्ट खाली बाजारपेठेत गेलो होतो, तिथे फक्त अशी चर्चा झाली तर ह्या वर्षी आम्हाला कुठली पूजा बघायला मिळेल हे सगळ्यांना उत्कंठ लागलेली आहे. कारण खूप आकर्षक असतं इथे आणि आकर्षण असतं या मंदिरामध्ये पूजेबद्दल. तर धन्यवाद दादा. आणि पाहताय आपण खरं खूप मेहनत घेत आहेत. तुम्ही दरवर्षी बाईट देतात, छान करता, लोकांपर्यंत जातं. आणि पूर्वी आमच्याकडे काही हे नव्हतं, माध्यम नव्हतं. पण आता माध्यम असल्यामुळे लोकांपर्यंत जात आहे. आणि आमचं हे मंडळ आहे
तुमच्या इथे असं नाही की नीनादेवीच्या मंदिरामध्ये जर कोणाला आवड असेल तर ही मुलं तुमच्या इथे येऊन एखादी तुम्ही संकल्पना सांगितलं तर त्याच्यावरही कलाकृती करू शकतात. बरोबर. किंवा हौशीने कोणी येते मदतीला येऊ शकतो, करू शकतात. बरोबर. थँक्यू. आता उद्या पण मी ते नाही, उद्या मी मुंबईला काही कामानिमित्त जाणार आहे, त्यामुळे जी पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बाबलदादा व्हिडिओ टाकतील आणि ते आपण याला पुढे कंटिन्यू जॉईन करून पुढे आपण कंटिन्यू व्हिडिओ ठेवू. पाठीमागून जाते. श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनम. dia Pak Wih